मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज जुना बुधगाव रोड पंचशील नगर रेल्वे गेट संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती डोडमिसे यांची भेट घेत जुना बुधगाव रोड पंचशील नगर रेल्वे गेटबाबत समस्या मांडल्या। चिंतामण नगरचा पूर्णपणे कार्यक्षमतेने सुरू झाल्याशिवाय पंचशील नगरचा पूल बांधण्यास येऊ नये अशी सर्वांचीच मागणी आहे, त्याचा विचार करताना दिसला नाही। वाहतूक कोंडीमुळे रेल्वेच्या दुतर्फा 1 किलोमीटर रांगा लागतात, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे। रेल्वे गेटवर वाहतूक कोंडीमुळे मुलांना वेळेत शाळेत पोहोचता येत नाही। पावसाळ्याचे दिवस असल्याने कृष्णा नदीला पूर आल्यास रेल्वे गेट दरम्यान राहणारे शिंदेमळा, संभाजीनगर तसेच वाल्मिकी परिसर इत्यादी भागातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यास कोणताच पर्यायी मार्ग नाही। त्यामुळे प्रशासनाने पंचशील नगरचा पूल करताना या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी आज करण्यात आली। यावर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले की मी डेली अपडेट घेत जाईन, तसेच ट्रॅफिक पोलीस कायम तैनात करण्यात येतील। स्थानिक नागरिक तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल। माझ्याकडून वैयक्तिक या कामात लक्ष दिलं जाईल आणि पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, निलेश शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते। आंबेडकर यांच्या जयंतीला हेतुपुरस्सर उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्या मालगावचे आमचे डेप्युटी सरपंच तुषार खांडेकर असतील, आमचे कपिल कबाडगे असतील व आंबेडकरी विचारधारेचा सर्व पक्षीय त्या मालगावमधला जो वर्ग आहे त्या वर्गाच्या वतीनं जे काही आंदोलन 9 जुलैपासून मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सुरू आहे ते धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये आपण एकच मागणी केलेली होती सर्वांच्या वतीनं। तुषार खांडेकरांची एकच मागणी होती की सुरेश जगताप यांच्या जयंतीला अनुपस्थित राहिलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करा आणि त्यांना निलंबित करा। पण सुरेश जगताप यांच्या चौकशीसाठी BDOने 3 महिने घालवले, म्हणून शेवटी तुषार खांडेकर यांना सर्व पक्षीय सर्व गावातल्या लोकांना एकत्रित करून या उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। उपोषण सुरू झाल्यानंतर सुद्धा प्रशासन कसं एखाद्या आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालतं त्याचं एक उदाहरण आहे। चौकशी समिती त्या मालगावमध्ये ज्या दिवशी गेली त्या दिवशीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या जगताप यांना, सुरेश जगताप यांना कोण म्हणलं चक्कर आली, कोण म्हणलं तब्येत बिघडली, म्हणून त्यांना शिरीष चव्हाण